आई चहा दे जरा, मी बाहेर जाणार आहे. पिंकी आत्ता बसले ना ग. काही काम नाही आहे तुला? होय मला बसवलं ना सुनन काही काम नाहीये. एकानं. मग आता घरी पोरी आल्यात, त्यांची मुलं आल्यात, मग काम लागणार करायला नको नातवांचं पोरीने लेकींचं. पण मदत करायला पाहिजे आईला केली जरा ताप होतं. सकाळपासून चहा कर. केली. जा, बायकोला बोलून घ्यायचा मी काय काय करणार नाही. तुला कळत नाही? बहिणी आल्या जरा थांब म्हणायचं बायकोला, लगेच घालवलायस आम्ही पण आल्यावर. ह्याला फिरायला मिळत नाही नाही. याला निवांत बायको गेल्यावर. तू आली नाही आता माहेरला? मग आलोय, आल्यावर मग जरा बायकोन थांबाय नको. मग तू जसं आलास की नाही माहेरला तसं माझी बायको गेली नाही माहेरला. झालं की 4 दिवस यायचं लगेच. म्हणला नाहीस बरं, आमच्या बहिणी आल्या, थांब 2 दिवस. मग झाली की त्याचं 4 काय दिवस. नाही. हिने बी जायचं नाही होय लगेच. आम्ही का जाऊ? आता आल्या. आम्ही का जाऊ? मग ती काय येऊ दे. मग यायला पाहिजे, जरा थांबायला पाहिजे आम्ही पण आल्यावर. का तुझ्या नंदा आल्या नाही वाटतं? आले की येऊन आम्ही त्यांचं सगळं करून आलोय. आम्ही काय बिन करता काय आलो नाही, सगळं करून आलोय आम्ही. तुझ्या नंदा तासभर आले असतील. राहायलाच आलेले आमच्या नंदा. बरं आत्ता विषय तो का मला चहा पाजणार आहे का? मला का तर तेवढ्यासाठी बायकोला परत बोलवू? मग बोलव, फोन लाव, ये म्हणाव तिला. आम्हाला कोण देत नाही, तू चहा येऊन करून दे म्हणून सांग. ये म्हणाव, आता झाली सुट्टी. आणि तिने म्हटली तर तुमच्या बहिणी सुट्टी संपली का नाही म्हणून? नाही तू म्हणायचं कशाला अजून. करतोस? होय, तू तू कशाला बरं करतोस? बायकोची बाजू घेतोस, बहिणीची बरं बाजू घेत नाहीस. मी बाजू घ्यायला नाही ग. आता म्हटलास की काय म्हटलास आता? अरे हा प्रश्न होता, उत्तर नव्हतं. उत्तर तुमच्याकडं घ्यालोय. मी काय विचारलं, जर तिनं असं म्हटली तर तू म्हणायचं माझ्या बहिणीत राहणार म्हणून म्हणायचं. आमच्या बहिणी येणार तू यायला पाहिजेस. मग तिचा भाऊ जर म्हटला तर मग माझी तिची बहीण भाऊजं म्हणली राहणार. तर, तिची भाऊजं म्हणली तर आमची ननंद किती येत्या म्हणून म्हणणार नाही, ती बी म्हणणारच की. तोंडावर नाही माघारी तर म्हणणारच ना हो. माघारी सगळ्यात बोलतात ग. मग तसंच असतंय, माघारी सगळीच बोलत्या. बर आता तू तिला बोलायला, ती तुला बोलते, ही तुला बोलत्या, तू हिला बोलती, ही तिला बोलत्या, ती मग तुला आईला काम बोलत्या. लागत नाही, तिनं पण म्हणाय पाहिजे. मग मग ते आता तू झालं बी आल्यास की तसं माझी- जरा आईला मदत करायचं. वर्षभर करतोय येत आम्ही. नाही करतोय आम्ही. काय मदत? सकाळी उठल्यापासून बोंबलत तिला काम सकाळी लावायल्यास. उठल्यापासून पोरांचं आवरलं, लोटून तुझ्या काढलं, पोरांचं तू फरशी आवरलीस. पुसली. जरा फरशी पुसायचं, पुसली, लोटून भांडी काढलं, पोरं घासायचं. पसारा करतात, त्याला मग आम्ही ही काय का करणार? वैतागल्या? सून नाही म्हणून वैतागले ती. अगो बे गमना. बायको कमी सरपंच किती घाण करून ठेवल्या ते. नुसतं पुढचं पुढचं तिची पुढचं बायको पाप घाण करते. करणार आणि आम्ही स्वच्छ करणार म्हणून. बघ ते पसारा पागाल्या बारकी बहीण बघते. बघ ती गरोदर असून सगळं करायला लागली. हा बघ तू बघ, तू तुझ्या बायकोला बोलव रे, पुण्याची करून आणलाय ती गरोदर असताना काम करल्या आणि तू ठणठणत असताना मेकअप करून मैत्रिणीशी भेटायला मग चालल्या. जायला नको. वर्षातनं 2 वर्षातनं एकदा भेटतोय आम्ही, का रोज भेटतोय आम्ही? खरं तुम्ही मला का घ्यायला बायकांच्या? तुझ्या बायकोला कळत नाही, मी तुला कळत नाही. बघ मी नवरा म्हणून तू कधी तर जरा आईची बाजू घ्यायचं, जरा बहिणीची बाजू घ्यायचं. काय उठल्या सुटल्या नुसतं बायकोचीच बाजू घ्यायची. तेव्हा कोणाची बाजू घेत नाही. मी कधी आईची बाजू घेत नाही, कधी बायकोची बाजू घेत नाही, कधी बहिणीची बाजू घेत नाही. मी कधी तुमच्यामध्ये पडत नाही पाहिजेस. माझी बायको घरात आहे. तू ये, माझ्या आईला होत नाही, बीपी आहे, साखर आहे, सगळं होय, आहे. म्हणायला पाहिजे. होत नाही, तू बायकोला बोलवून काय पाहिजे? हे काल बोललो आपण फिरून आला, आपल्या बायको लावून दिला, आपण जाऊन फिरून आला 2 दिवस. मी हे काल बोललो. दिवाळीचे पैसे त्या पुरुषनी ते रक्षाबंधन आम्हाला भाऊबीजचा पैसे सुद्धा दिला नाही, ओवाळणी सुद्धा आम्हाला वाटला नाही. ओवाळणे आपल्याला चालत होतं. बरं ओवाळणी चालत नाही, मग चालत द्यायला काय होतं, चालत होतंय? होतं मग काय द्यायला सांगा? काय होतंय? द्यायचं बहिणींना. ओवाळी नसलं तर बहिणींना प्रेमानं द्यायचं. ओवाळ नाही खरं ठेवा, असू दे, काय तर घ्या जावा कवा हाय. तुम्ही ओवाळलाच नाही सा. आम्ही ओवाळणे कुठे? तुम्हाला सुतकच होतं, सुतक होतं तुम्हाला. चालत नाही मला. तुम्हाला म्हणजे का? आम्ही आता पवार नाही, खवरे आहे आम्ही. सुतक तुम्हाला होतं, आम्हाला नव्हतं. मग कसं सुटका? त्या बहिणीला एक 5,000, ह्या बहिणीला एक 5,000 हो. ओवाळण्याला द्यायचा होतास. 5,000 5,000 का गं? 2 वर्ष. 10,000 द्याय पाहिजे. 10,000 2 वर्ष झालं लई कपडे काय घेऊन. नको, लई काय नको, एक 5,000 दे आम्हाला. 5,000 बाजार. नाही, 10,000 त्याच्या बाण मग ठेवलंय. 2 वर्ष झाली मला कपडे घेऊन. बाबाने एवढं मिळवून कपडे ठेवलंय, घेत नाही, निदान कपडे बहिणीला घेत नाही. 5,000 तरी दे. ए, कपडे घेत नाही म्हणताय. कपडे कोण आणते रे? बाबा आणतोय, बाबा आणतोय, बाबा. मला का धरलायचा खरं? बरोबर आहे, तू बायकोला बस ताब्यात झालं ठेवायला आम्ही. पाहिजेस. ताब्यात आता ती काय दिवसभर तर तुझ्या संघ असल्या दोघी गुलू 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 करत बसतात की होय, होय, इथं. काय गुलू 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 करताय?
ते कसं आहे, एकत्र असले की गुलगुल करायला लागतंय. दाखवायचं दात वेगळं. आणि नवऱ्याला सांगायचं दात दात वेगळं वेगळं. असतं. बरोबर फोन करून बरोबर बोल. मला कट्टा आलाय, मला हेच होत नाही, मला तेच होत नाही. बरोबर. तू ऐकायचं नाही बायकोचं लक्षात अगं ठेव. खरं आज काय माझं बायकोचं ऐकायचं नाही. कानात मी आता बहिऱ्याचं मशीन घालणार. बायकोच काय मी आईचं बी ऐकणार. मी काय करणार? माझं नवरा ऐकायला माझी काय तक्रारच नसते. तुझी तक्रार मग आता तुझ्या तास झालं तू बायकोची तक्रार तक्रार लई सांगायला तुझ्या तास बायकोची झालं तक्रार सांगायलास की आई. आम्ही तक्रार सांगाल नाही, तू सांग इथं बोंबलत आलास. मी काय बोंबलो नाही. चहा दे, मी चहा दे, मागितलो दे, फक्त. का? आमचा की बायकोला बोलून चहा दे चहा दे. मला तू करून दे. आई म्हणून काय तुझं कर्तव्य आहे का नाही? केलं आई म्हणून का नाही किती वर्षापासून आता सगळा संसार लग्न तुमचा आहे. होऊपर्यंत तुम्ही बघायला पाहिजे आता जन्माला सगळं. दिल्यापासून लग्न होऊपर्यंत तुझं सगळं केलेलं आहे. त्यामुळं तू बायकोला ताब्यात ठेवायचं. कुलपातच ठेव. कुलपात ठेवून काय करायचं? फुगल की फर 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 फर. फुगून फुटू दे की दुसऱ्या आणतो. बघूया आणजा दुसरी बाजू. सपला इशे आणजा. आणि दान कुठे ठेवतोय? आणू घरात. घरात ठेवणार आणि कुठं ठेवणार? कुठं म्हणजे बांधा बंगला आणि ठेव जा. बंगलं कशाला पाहिजे? बायको आमच्या घरात ठेवायला का? चालतंय आता एकाला 2 बायका. हं. नको बे, मला काही सण व्हायचं नाही. कशाला असं घे की 2 बहिणी, एक आई आणि एक बायको. होय बहिणी तुझ्या काय उरावर करता? अगं 2 बहिणी, एक आई आणि एक बहिणी, बायको. बहिणी, याचा बहिणी, सांभाळ मी बहिणी, करायला म्हणालोय. बहिणी, काय मी काय म्हटलो बहिणी उरावर बसल्यात म्हणून. बहिणी बहिणी काय म्हणू नकोस. बहिणीचा निम्मा हक्क बसतोय लक्षात मग ठेव. दे जा की. हं. आम्हाला नकोच आहे काय? सपला इशे. आम्हाला नकोच आहे काय? सपला इशे. तरी सुद्धा तू द्यायचं सुखात. दे 5,000 10,000 कोणा लागली तिला दे. 5,000 10,000 देते बघ. काय बोलतोय बघ. सदा पैसे मागले हे मी रिकामीच आहे. आणि मग गरीब माणूस अरे राबून पोट भरणार नाही काय. आम्हाला ह्याला रक्षाबंधनला पण पैसे घातला नाहीस, आता ह्याला भाऊबीजला पण पैसे घातला नाहीस. ते 5,000 हे 5,000 मला 10,000 तिला 10,000 द्यायला पाहिजेस. बर रक्षाबंधनला का घातलं नाही? काय घातला नाहीस? 500 रुपये घातलायस नुसतं. आणि त्या बहिणीला तर पैशाला घातलाच महत्व नाही. नाही. आणि त्या बहिणीला तर काय घातलाच नाही. त्या बहिणीला सुतू गुतू तवा त्या बहिणीला तुला राखी सुतू बांधलीच कसं नाही. आता द्यायचा होता. आम्हाला आता पाहिजेत की तिला कसं आम्ही मागणार त्या की हक्कानं. बहिणीनं मला एक राखी 10,000 बांधली दिलाय, नाही. 10,000 दे. तू काय म्हटलास? बरं, ह्या बहिणीने तू बाण म्हटलो 2-3 बांधलेला तर दिवसांना. होय, द्यायचं. मी बांधला बांधलो, लिहिला मला दिलं 500 की. रुपये दिलास. तसं नाही हे ग बाई तुला. काय येत नाही 500 रुपये जातात. 500 येत नाही काय? माझी दिवाळीची खरेदी झाली 500. काय सांगतोय आता सगळ्या 10,000 खर्च 10,000 करणार खर्च आणि करून ते आलाय. पैसे झाले. चैनी पैसे करून आलाय. उगत काढलो कसं आबरू हाय ते सगळं टाळतच राहिलं आणि उगत हे करू नकोस. कधी तर समाधान बाबा करून काय द्यावं. विचारल्याशिवाय दादा, करत नाही. काय बाबा करावं? काय आता काय करायचं असलं? होय. धनंजय नुसतं काय लोक करूया? लागतोय, धनंजय, धनंजय, काय धनंजय. करूया? हा? हिचा तर माझा ना आमच्या बाबाचं काय समज. होय मग तुझं भांडण कोणा संग आहे? कोणा सांग? सुन संग आहे ना? अजिबात नाही. अजिबात नाही. सपला इशे नाही सपला हाय इशे. हाय खरं तिनं बी व्यवस्थित मी कसं करतोय की नाही तसं. तुझं भांडण कोणा संग आहे? सुद्धा संघ ब्यायला थांब. संघ ब्यायला एखाद्या संघ घ्यायचंच नाही. तिनं काय केलं? हा लेखी जो बांधू मोठा आहे इथं घरात. नाही, नाही, लेकीत होय, हाय तू नाही सोड. जो- तुला आई नाही नाही मी सांगतो. जोपर्यंत आई बाबा आहे तोपर्यंत आम्ही त्या येणार. पुरी येणार. जोपर्यंत आई बाबा आहे आणि त्या सगळं पुरी आम्ही येणार. हक्काने घेणार. रोज या रोज येणार नाही आम्ही. रोज घ्या रोज कसं येतील आता तुझी बायको दररोज जाऊन बसेल पाठव. सुट्टीला येणार की आम्ही दिवाळीला? आम्ही जायचंच यायचं नाही काय आधी पाठव मधी? काय पाठव म्हणतोय जायचंच नाही होय. मी नाही जाणार. मग आणि किती चांगली सून पाहिजे तुला सांग. माहेरला जायचं नाव काढत नाही. काढत नाही हिने आल्यावर जायचं नावच काढत नाही. नंदाला पळत्या होय. नंदाला पळणार की भांड्याला भांडं काम करायला लागतं. लागतंय. घरात काम करायला कशाला लागतंय. होतंय भांडणं? एकत्र राहायला का भांडणं होत्यात? होय. तू असं नाक फुगवणार आणि असं करणार ला आले आम्ही भांडण. नाक फुगवतच नाही का? आहेत कुठं फुगवायला आजून असू बसले. द्या, आम्ही कधी काय बोलतच नाही कोणाला. नाही ते काय विषय नाही सोड पिंकी, तुझं काय विषय नाही. पण मला काय म्हणायचं माहिती काय, आईचं वांदो कोणा सांग आत्ता वांदो काय सून इथं जागेवर काम नाही होत नाही. बरोबर. आईला काम होत नाही. हे बघ तुझ्या 2 लेकी जाऊ दे. इथं आता माहेरला आल्यात. सांगतो ऐक की. मी सांगतो ऐक माझं पहिलं ऐकायचं मग पुढचं बोलायचं. यस तिचं आता गेली जाऊ कोण? दे 4 दिवस सुनबाई गेली चल गेली का नाही गेले. बरं आता सुतूक आले आम्हाला हा. आणि मम्मी तुम्ही एकट्यात ती भांडीवाली बी नाही त्यात होय. ती बी गेल्या बोंबलत. मी आहे ना. बरं ही तर तू काळजी घासतो भांडी? करायची. भांडीवाली आली नाही तिला फोन हा? लावायचं. मी घासतो आमच्या ना. मम्मी एकट्या आता तुझी आहेत, लेक आल्या पाठवायचं. तुझ्या लेकी आल्या त्या लेकी दोन्ही. करूच लागतात. आता बघ ते आपलं काढायला पतारा मी पण येतो.
आता आलाय 2 दिवस तू काय जाऊन करू फिरून नको येणार. मी पण भाऊबीजचा येतो. आणि घालते. रक्षाबंधनचा पैसे तेवढं द्या तुम्हाला आम्हाला. नेमकं कामाचं टेन्शन आहे का त्या पैशाचं कामाचं गेलेल्या टेन्शन पैशाचं टेन्शन आहे बरोबर आहे आम्ही हक्कानं मागणार आम्हाला नको तसं नाही ते टेन्शन पैशाचं असू दे कशाचं असू दे काय तर असू दे खरं म्हणजे मी तुझ्या तुमच्या बायकोला- मध्ये येऊन तसं नाही, तुझ्या मला बायको- साधारणतः तुझ्या 10,000ला बायकोला- झक्कू लागणार आहे लागणारच आहे द्यायला लागणार नको. आम्ही द्यायला घेणार नको. का हे बघ किती कोटीला लागण्यापेक्षा 10,000ला लागल्याला काय वाईट आहे होय कुठलं कोट होय कुठून लागल्यापेक्षा 10,000 लागलं काय वाईट आहे काळा कोट काय लाल कोट तुला कोट पाहिजे तुला हा पाहिजे तो मागून की ते राहू माझ्याकडं दे. कोटच कोट आहेत माझ्याकडं समजा एक ते राहू दे ते पैशाचा संबंध नाही होय, लेकी पैशाचा आलेला संबंध नाही, कशाचा सप्लायचे. संबंध नाही. ते 10,000 तसं बुडलं. नाही. ते नाही, ते आम्हाला दिवाळीचं पाहिजे की. द्यायलाच पाहिजे सोड ते विषय सोडून आम्ही बोल. घेणारच का होय, द्यायलाच पाहिजे होय, बहिणीसनी. पाहिजे बरं आम्हाला. ठीक आहे पैशाचा तर विषय संपला म्हणजे 10,000 बुडलं नाही पैसे संपला नाही हे झालं नाही आता देणार तू द्याय पाहिजे होय द्यायला पाहिजे होय आताच्या दिवाळीचं आता माझ्या आम्हाला पोरीचं- 10,000 पिंके हे कड मी केलेलं आठवते अजिबात काय बोल नको काय बोलू नको मला माझ्या बाबांनी केलाय गबस तुझ्या बाबाला पैसे दिलतो असं अजिबात नाही. तर नाही दिलतो होय, का हे किती तुला सांगतो की 12 ग्रामचा आहे. 12 का 13 ग्राम ते लग्नात घातलेला आहे ते. लग्नामध्ये मीच दिलतं का हे माझं कडं मला तोडलो लग्नात timing दिलेला असतो. एवढा बच्चा होता. डायनिंग दिलं तेवढंच पिंके दिलेलं असतं. कडं तोडलो माझं माझ्या आणि 2 अंगठ्या मला तोडलो चांगलं आठवतंय, आणि चेन पहिले 3.5 लग्नात- तोळ्याची नाही. तोडलोय पप्पानं दिलं असं करू नको पिंके मी बघ फक्त बिन बोलता दिले ग पिंके बोलून दिलं नाही ग लग्न झालं तर पहिल्या रक्षाबंधनला मला शिगडी घेऊन दिलेला तेवढंच त्याच्यावर तू शिगडी? काय दिला नाहीस मला शिगडी 9,000 रुपये शिगडी महाग खर्च आहे अजून 14 वर्ष झाली राहू दे आम्हाला आम्हाला तुझ्या शिगडी- लग्नाला 14 वर्ष झाली पिंके होय, 14 वर्ष आली आमच्या लग्नाला तरी बी माहेरला इथेच ते तसं राहू दे. मग आई ते राहू बाबा दे. तोपर्यंत ते येणारच राहू दे. आहे. बायकोचं बोल रे इथं दुसरं कुठं होय, बहिणी तुझं बोलू बायको नको, सांग, आमचं तुझ्या काढ बायकोचं नको. बोल. दुसरं काय बोलू नको माझ्या बायकोच काय होय आता यायचं आहे की नाही तुझ्या बायकून पण म्हणायला पाहिजे परवा दिवशी गेली आहे तुझ्या काय? चार दिवस नाही, भाऊ त्याच्या बिजू बायकोला दुसऱ्या पण दिवशी. म्हणायला पाहिजे अहो असू दे बहिणीने एक द्याचा हो आणि एक 5,000 द्याचा म्हणायला पाहिजे कवा या. तोंडात आहे आता काय यांचं बायकोला मात्र सगळं पैसे खर्चाला देतोय उचलून कवा देत नाही पिंके हा, गुमान आई देतोय. तुझ्याकडे घेत्या पैसे गुमान नाही हळूहळू देतोय यांनी. नाही दिलो कधी पण दिलो तर तुला येऊन बाहेर सांगतो आई तुला नंतर 2,000 सांगतोय दिलोय नाही परवा पण दारात पैसे दिले आल्यावर 4,000 होय. काय आणि सांगतोय दिलोय की ही दिलोय म्हणते मला 4,000. पाहिजे. मग बायकोला द्यायचंस आईला पण द्यायला पाहिजेस काय आईला पण बायकोला नाही सगळं हे- अगं या दोघांचाच विषय एकत्र आहे देतच नाही मला ग ती. ही मागत नाही ती मागत्या होय. मग ती घेत्या काय मी त्यात ते- नवऱ्याकडे घेऊन देतोय काय त्यात- सांगतोस त्यात हे 500 विशेष ढाकत्या पैसे. ती 500 ढाकत्या दापतच नाही आम्ही पैसे तेच सांगत दापायचं काय गरजच नाही त्रास आहे होय गरजच नाही दापायची काय गरज आहे तू मला का घ्यायला मध्ये बघ, हाय ते बघ. सगळं माझ्या तुझी हातात आहे. बायको मला तुलाच दापायची काय बोलणार गरज आम्ही नाही. आम्ही कुणाला अरे बोलणार पण घरातल्या भांडणात बाईच्या भांडणामध्ये पुरुषाला मध्ये घेऊ नका पुरुष कुणाची बाजू घेणार आईची घेणार बहिणीची घेणार का बायकोची घेणार अरे घेऊ योग्य आहे शकत ते नाही घ्यायचं. नाही घेऊ शकत नाही ना योग्य- समज अरे तू बघ, योग्य आहेस माझ्या आईला समज होत तू नाही. योग्य आहेस माझ्या आईला होत नाही ऐक ना तू समज का गेलीस? तू योग्य वर आहेस गेलीस. ऐक तर तू गेलीस योग्य ते आहेस गेलीस. मी बाजू एक दिवस घेतलो राहा की 4 दिवस आता बाकीच्या सुना आहेत का नाही किती सून आहेत ग काय तुला म्हणतात? अगं किती सून आहेत तुला एकुलचं झाडून पोरगं एकच झाल्यावर सून आहे बाई तुझ्या मग आम्ही कशाला जातो झाडून झाल्यावर जातो असं म्हणतात बाहेरचं मिजू नकोस सून एकच आहे कशाला बाहेरचं मोजू आणि तू तर कशाला बाहेरचं करशील हे बघ तू चुकलीस किंवा तू बरोबर असलीस मी तुझी बाजू घेतलो तर तिला वाईट वाटणार हिला वाईट वाटणार मी तिची बाजू घेतलो सगळं तर तुझ्या तुला वाईट हातात आहे. वाटणार सगळं हिला वाईट तुझ्या हातात वाटणार आहे. मी हिची सगळं बाजू तुझ्या- घेतलो सगळं तर तुला तुझ्या वाईट हातात आहे. वाटणार काय संबंध तिला आहे? वाईट वाटणार बघ, चुकल्यावर माणूस बोलणारच माणूस चुकल्यावर चुकल्यावर बोलणार ग, बोलणारच. पण ती तर काय चूक मान्य संबंध झाली आहे? पाहिजे ना. काय संबंध आहे काय संबंध आहे तू बायकोला बाहेरचं माझ्या छातीत कळ आल्या बरं सगळा विषय राहू दे मला एक 5,000 तिला एक 5,000 दे आणि विषय बंद कर हे ऐकल्यावर छातीतल्या रक्त व्हायला बंद पडायला जर लांब जावा समाधानात जर दे. लांब जावा लांब जावा समाधानात दे जरा बहिणीला जा गेट आउट अगं बाई छातीत दुखायला गेट आउट